असावी लागते गरमी, तेव्हा होते इंडियन आर्मी. संकेत तांबे यांचा नागरी सन्मान. नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील तांबे परिवारातील भूमिपुत्र संकेत गणेश तांबे याची इंडियन आर्मी या पदावर निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सन्मान करण्यात आला. या सोहळ्याप्रसंगी हरिभक्त परायण सुखदेव महाराज मुंगसे अध्यक्षस्थानी लाभले, तर सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी संकेतच्या जीवनाविषयी अनमोल माहिती देत ग्रामस्थांच्या व सर्वांच्या वतीने अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी प्राध्यापक मुरलीधर दहातोंडे सर, बळीराज्य संघटनेचे मच्छिंद्र मुंगसे यांनीही मनोगतातून भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी सत्कारला उत्तर म्हणून मेजर संकेत तांबे बोलताना म्हणाला की गावचा सन्मान हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान असून मी या सन्मानाने भारावून गेलो. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्या पाठीशीही राहू द्या. मी गावाचा नाव लौकिक मोठा करेल व कायम ऋणी राहील, अशा भावना व्यक्त केल्या. यावेळेत नकळत संकेतच्या डोळ्यातून आनंदाश्रू दाटले होते. संकेत तांबे हा वयाच्या 18व्या वर्षी भरती झाला असून अतिशय जिद्दी, कष्टाळू व मनामध्ये ध्येय असणारा विद्यार्थी असून या यशासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आहे. याचे सर्व श्रेय त्याने आजोबा व आई वडिलांना दिले आहे. तालुक्यातून त्याचे कौतुक व अभिनंदन होत आहे. विविध संघटनेच्या शाखेच्या वतीने संकेतचा सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक शिक्षणभूषण बाजीराव पाटील मुंगसे, माजी चेअरमन कारभारी मुंगसे, भानुदास पाटील मुंगसे, प्रगतशील शेतकरी देवराव तात्या मुंगसे, चेअरमन जनार्दन देशमुख, बाळासाहेब वांडेकर, माजी उपसरपंच महादेव पुंड, माजी चेअरमन रामा तांबे, ग्रामपंचायत सदस्य अंबादास तांबे, खंडेश्वर तांबे, दत्ता पाटील मुंगसे, गणेश तांबे, बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुभाष मुंगसे, बन्सी वांडेकर, गणपत तात्या कोकरे, शिवाजी मुंगसे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनुस पठाण यांनी केले, तर आलेल्या मान्यवरांचे आभार गंगाधर तात्या तांबे यांनी मानले. प्रतिनिधी युनुस पठाण.